रोहन पूर्णपणे घाबरला होता. त्याचे हात थरथरत होते, जीभ अडकळत होती. तो ओळखीची नावं शोधण्याचा प्रयत्न करत होता. आपल्या फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्ट वेड्यासारखी स्क्रोल करत होता. एक नाव सापडलं. त्याने नंबर डायल केला. मित्रा, माझे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत. मला पैशांची खूप गरज आहे. प्लीज काहीतरी मदत कर. त्याच्या आवाजात आशेचा शेवटचा किरण होता. समोरून उत्तर आलं. माझ्याकडे पैसे नाहीत. जर माझ्याकडे असते तर मी ते तुला ह्या नाजूक परिस्थितीत नक्कीच दिले असते. रोहन काही बोलण्यापूर्वीच समोरच्याने फोन कट केला होता. तो प्रचंड घाबरला होता. हॉस्पिटलमध्ये त्याची आई आणि लहान बहीण त्याची वाट पाहत होते. आई, बाबांना काही होणार तर नाही ना? मला खूप भीती वाटतेय. नाही बाळा, नाही होणार. हे देवा. अखेर त्याने न राहुलला फोन लावला, जो त्याच्याच ऑफिसमध्ये सहकारी होता. राहुल, माझे बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत. तो पुढे काही बोलणार इतक्यात राहुलने त्याला थांबवलं. रोहन, फक्त हॉस्पिटलचा पत्ता सांग, मी तिथे येतोय. काळजी नको करू, आपण बघू काय करायचं ते. असं म्हणून राहुलने फोन ठेवला. राहुलने फोन ठेवताच रोहनच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन आलं. 45,000 रुपये जमा. रोहनने न मागता राहुलने त्याला पैसे पाठवले होते. पण रोहनवर ही वेळ का आली? तो लोकांसमोर असा मदतीचा हात का पसरत होता? हे समजून घेण्यासाठी रोहन आणि राहुल कोण आहेत हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. या सगळ्याची सुरुवात झाली एका जॉब सिलेक्शनच्या कॉलने. रोहनची निवड पुण्याच्या एका मोठ्या IT कंपनीत झाली होती. त्याचा पहिला पगार हातात 85,000 रुपये येणार होता. इन्फोटेकमध्ये नोकरी मिळाली. अरे वा. एका मध्यमवर्गीय मुलासाठी ही गगनभरारी होती. पुणे शहर, मोठी कंपनी आणि एवढा मोठा पगार. तो जणू स्वर्गात होता. त्याने महिनाभर खूप मेहनत घेतली होती. महिन्याचा शेवटचा दिवस उजाडला. सकाळी मोबाईलची बीप वाजली. त्याने झोपेतच डोळे उघडले आणि फोन पाहिला. दुसर नजरेने त्याने वाचलं, सॅलरी क्रेडिटेड. क्षणात त्याची झोप उडाली. त्याने बँक बॅलन्स तपासला. रुपये 85,000. तो खूप आनंदी झाला होता. त्याची परिस्थिती खूप बेताची होती. वडील टॅक्सी ड्रायव्हर होते. रोहनने नशिबाशी मोठा लढा दिला होता. अभ्यास केला होता, स्वप्न पाहिली होती आणि आज ती पूर्ण झाली होती. एका सामान्य मुलाला यापेक्षा काय हवं असतं? सर्व संकटांवर मात करून तो जिंकला होता. त्याला स्वातंत्र्याची झुळूक जाणवत होती. पगार हातात येताच त्याने महागडे कपडे, महागडे शूज आणि लेटेस्ट गॅजेट्स खरेदी केले. तो आता खूप देखणा आणि श्रीमंत दिसत होता. त्याच्या या अपग्रेडेड राहणीमानामुळे उच्चभ्रू मित्र त्याच्याकडे आकर्षित झाले होते. हळूहळू त्याची ही चैन त्याची गरज बनू लागली. आपला स्टेटस टिकवण्यासाठी त्याला दरवेळी नवीन आणि महागड्या वस्तू घ्यायला लागायच्या. दुसरीकडे राहुल होता. राहुल आणि रोहन एकाच वेळी कंपनीत रुजू झाले होते. पण राहुल महागडे कपडे घालत नसे. त्याच्याकडे फॅन्सी गॅजेट्स नव्हती की महागडी घड्याळही नव्हती. रोहन नेहमी त्याला म्हणायचा, काय राहुल, बाहेर ये त्या गरिबीच्या मानसिकतेतून. राजासारखा जग, आजचा आनंद घे. राहुल प्रत्येक वेळी रोहनला एकच उत्तर द्यायचा, मी मौज मजेच्या इंधनावर चालत नाही, मी माझ्या भविष्याला सुरक्षित करणाऱ्या विचारांवर चालतो. नेहमीसारखंच रोहन त्याला दुर्लक्षित करायचा. दिवस जात होते, महिने सरत होते. रोहनचा पगार 85,000 होता, पण त्याचे खर्च 1,00,000च्या पुढे गेले होते. त्याने क्रेडिट कार्डचा वापर सुरू केला होता. त्याला वाटायचं की हेच खरं आयुष्य आहे. मित्रांसोबत पार्ट्या करणं, महागड्या गाड्यांमधून फिरणं, यातच त्याला पुरुषार्थ वाटू लागला. त्याच्या कपाटात ब्रँडेड कपड्यांचे ढीग साचले होते, पण त्याच्या बँक खात्यात शिल्लक मात्र 0 राहत होती. राहुल मात्र आजही साध्या कपड्यात ऑफिसला यायचा. त्याने आपली जुनी दुचाकी बदललेली नव्हती. रोहन त्याच्या मागे हसायचा, बघा एवढा पगार असूनही हा माणूस भिकाऱ्यासारखा जगतोय, काय अर्थ याला? पण राहुलला याचं काहीच वाटत नव्हतं. तो शांतपणे आपला मार्ग चालत होता. एके दिवशी अचानक नियतीने घाला घातला. रोहनचे वडील, जे आयुष्यभर टॅक्सी चालवून थकले होते, त्यांना कामावर असतानाच हृदयविकाराचा झटका आला. त्यांना पुण्याच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तातडीने शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी किमान 2 ते 3 लाख रुपयांची सोय करणं आवश्यक होतं. रोहन जेव्हा हॉस्पिटलच्या काउंटरवर गेला तेव्हा त्याला जाणीव झाली की त्याच्या खिशात फक्त 700 रुपये आहेत. त्याने आपले सर्व बँक अकाउंट्स तपासले, पण त्या सर्वांमध्ये मिळून जेमतेम 5 ते 6,000 रुपयेच होते. गेल्या वर्षभरात त्याने लाखो रुपये कमवले होते, पण आज वडिलांच्या उपचारासाठी त्याच्याकडे काहीच नव्हतं. त्या रात्री रोहनला कळलं की त्याचे रिच क्लास मित्र फक्त पार्ट्यांपुरते होते. ज्यांच्यावर त्याने पैसे उडवले होते त्यांनीच अडचणीच्या वेळी पाठ फिरवली होती. आणि ज्या राहुलची त्याने चेष्टा केली होती तोच राहुल न मागता मदतीला धावून आला. राहुल जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा रोहनने त्याला विचारलं, राहुल, तुला हे कसं जमलं रे? तू माझ्या एवढाच पगार घेतोस, मग तू एवढे पैसे कसं साठवले रे? राहुल शांतपणे रोहनच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, रोहन, पैसा कमवणं ही पहिली पायरी आहे,
पण तो जपण्यासाठी शिस्त लागते. तू तुझा पैसा जगाला दाखवण्यासाठी खर्च केलास आणि मी माझा पैसा वेळ विकत घेण्यासाठी वाचवला. आज तुझा पैसा संपला आहे म्हणून तू हतबल आहेस आणि माझ्याकडे आर्थिक शिस्त होती म्हणून मी आज तुझ्या कामाला येऊ शकलो. रोहनचे डोळे उघडले होते. त्याला समजलं होतं शिस्तीशिवाय मिळालेला पैसा हा शापापेक्षा कमी नसतो, कारण हा पैसा माणसाला श्रीमंत नाही तर फक्त खर्चिक बनवतो आणि जेव्हा खरोखर गरज असते तेव्हा त्याला रस्त्यावर आणून सोडतो. त्या दिवसापासून रोहन बदलला. त्याने आपले महागडे शौक सोडले, पैशाचा आदर करायला शिकला, आर्थिक नियोजन शिकायला सुरुवात केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने ओळखलं की खरा राजा तो नाही जो पैशाचं प्रदर्शन करतो, तर खरा राजा तो आहे जो आपल्या भविष्याची आणि आपल्या माणसांची जबाबदारी समर्थपणे पेलतो.